नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली विज्ञान टेस्ट 24 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। या ठिकाणी चुंबकत्व हा टॉपिक आपला चालू आहे। त्यामधील मग विद्युत चलित्र असेल, चुंबकीय प्रवर्तन असेल, विद्युत धारा असेल, याच्या संदर्भातील विविध प्रश्न या टेस्टमध्ये आपण कव्हर केले आहेत। ते 15 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत, त्याची उत्तरं द्यायची आहेत। चला, पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे की मेंदू रोगाचे निदान तसेच अवयवांच्या प्रतिमा मिळवण्याचे तंत्र नेमके कोणते आहे। मग आपल्या शरीरातील विविध अवयव आहे, त्यांची प्रतिमा आपल्याला मिळवायची असतील, मेंदू रोग आहे किंवा मेंदूतील विविध अवयव आहे त्याच्या प्रतिमा आपल्याला घ्यायच्या असतील, तर या ठिकाणी आपण कोणतं तंत्र वापरत असतो। ऑप्शन तुमच्या समोर होते एक्सरे, दुसरा होता MRI, तिसरा होता दोन्ही आणि चौथा होता दोन्ही नाही। आता या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे, मेंदू रोगाचं निदान सुद्धा त्याच्यातून झालं पाहिजे आणि इतरही अवयवांच्या प्रतिमा मिळवल्या गेल्या पाहिजेत, कारण की फसवणार आहे। काही जणांना एक्सरे सुद्धा वाटू शकतं, MRI दोन्ही वाटू शकतं, मात्र मेंदू रोगाचे निदान हा शब्दप्रयोग आहे तो त्याच्यामध्ये आलाच पाहिजे। मग त्यामुळे या ठिकाणी MRI मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हे उत्तर या ठिकाणी येतं। पुढे 2 नंबरचा प्रश्न, विद्युतचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करणारे उपक्रम कोणते। बघा, विद्युत ऊर्जा तुमच्याकडे आहे, याचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करायचं आहे, कशाद्वारे केलं जातं। ऑप्शन विद्युत मोटार, विद्युत जनित्र, डायनॅमो आणि AC जनरेटर। विद्युतचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरण मित्रांनो उत्तर आहे विद्युत मोटार। पुढे जातोय मी 3 नंबरच्या प्रश्नाकडे, विद्युत मोटारीमध्ये टिंबटिंबाच्या नियमानुसार कॉईल स्थिर न होता फिरतच राहते। बघा, विद्युत मोटार आहे, कशाचा नियम आहे ज्याच्यानुसार कॉईल हे एकदा असं फिरायला लागलं की ती फिरतच राहत आहे। संवेग, जडत्व, 1 व 2 यापैकी नाही। 3 नंबरचा प्रश्न, आणि या ठिकाणी आपण बघितलेलं होतं जडत्वाच्या नियमानुसार, हा न्यूटनचा कितवा नियम आहे। या ठिकाणी 4था प्रश्न बघा, मिक्सर, ब्लेंडर्स आणि रेफ्रिजरेटर हे कशाच्या तत्वावर चालतात अशा स्वरूपाचा या ठिकाणी हा प्रश्न आहे। इथे जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल AC मोटार, DC मोटार, दोन्ही आणि दोन्ही नाही। 4थ्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर मिक्सर असेल, रेफ्रिजरेटर असेल, हे DC मोटार या तत्वावर चालत असतात, हे लक्षात घ्या। पुढे 5वा प्रश्न, मॅग्नेटिक लेव्हिएशन ट्रेन ओके ही कशाच्या तत्वावर चालते। चुंबकीय तत्व, संप्रेषण तत्व, समांतर तत्व की यापैकी नाही। 5वा प्रश्न आणि याचं उत्तर आहे चुंबकीय तत्व। चुंबकत्वाशी संबंधित ही आहे ती गाडी जी आहे ती त्या रुळाच्या वर अशी थोडीशी अलगद स्वरूपात त्या ठिकाणी चालत असते। पुढे विद्युत चुंबकीय प्रवर्तन याचा शोध नेमका कोणी लावलेला आहे, ते शास्त्रज्ञ कोण। विद्युत चुंबकीय प्रवर्तन अत्यंत महत्त्वाचा असा शोध होता ज्याच्यामुळे पुढे भविष्यामध्ये फार मोठे बदल घडले। कोण आहेत ते, मायकल फॅरेडे, ओरस्टेड, फ्लेमिंग की न्यूटन। 6 नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर या ठिकाणी आहे मायकल फॅरेडे। पुढे 7वा प्रश्न, वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते त्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात। बघा, वाहकातील बदलते चुंबकीय क्षेत्र याच्यामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते त्या प्रक्रियेला काय म्हणतात। 7 नंबरचा हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्याला विद्युत विक्षेपण, विद्युत प्रक्षेपण, विद्युत वहन, विद्युत चुंबकीय प्रवर्तन असे विविध शब्दप्रयोग दिलेले आहेत। मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते, याला विद्युत चुंबकीय प्रवर्तन असं म्हटलं जातं। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न 7वा। पुढे आपण जातो आहोत 8व्या प्रश्नाकडे, परिपथातील विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठीचे उपकरण कोणते। बघा, परिपथामध्ये विद्युतधारा आहे की नाही हे ओळखण्यासाठीचं उपकरण कोणतं। डायनॅमोमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, विद्युत मीटर की यापैकी नाही। 8वा प्रश्न, विद्युतधारा आहे की नाही परिपथामध्ये हे ओळखण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर हे उपकरण वापरले जाते। पुढे विद्युतधारा जर 0 असेल तर त्याचं विचलन कसं असतं। विद्युतधारा 0 असल्यास त्याचं विचलन कसं असतं, त्याचं विचलन होतच राहतं की विचलन होत नाही, विचलन थोडे होते की विचलन जलद होते। विद्युतधारा 0 असेल तर काय। मित्रांनो, विद्युतधारा जर 0 असेल तर त्या ठिकाणी विचलन होत नाही, हे लक्षात घ्या। विद्युतधारा असेल तरच विचलन होणार आहे। पुढे टिंबटिंब ही एकाच दिशेने वाहते, दिष्ट विद्युतधारा, प्रत्यावर्ती विद्युतधारा, दोन्हीही की दोन्ही नाही, एकाच दिशेने वाहते आहे, म्हणून याचा वापर कमी होत असतो।
उत्तर आहे दिष्ट विद्युतधारा, डायरेक्ट करंट आपण ज्याला म्हणतो. पुढे 11 नंबरचा प्रश्न. प्रत्यावर्ती विद्युतधारेची भारतातील वारंवारता टिंबटिंब आहे. इंटरेस्टिंग आणि याच्या आधी बऱ्याच परीक्षांना विचारला गेला प्रश्न. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची, त्याला AC म्हणतो, त्याची वारंवारता किती आहे? 100 हर्ट्ज, 200 हर्ट्ज, 50 हर्ट्ज की 75 हर्ट्ज? उत्तर आहे 50 हर्ट्ज. पुढे 12 नंबरचा प्रश्न. घरातील विद्युत हीटर, इस्त्री याचे कार्य कशावर चालते? बघा, महत्त्वाचा प्रश्न. आपल्या घरामध्ये हीटर असतं, इस्त्री असते, याचे कार्य DC वर चालते, AC वर चालते की दोन्हीवर चालते की दोन्हीवरही नाही चालत? याचं कार्य चालत असतं मित्रांनो AC वर, ज्याला आपण प्रत्यावर्ती विद्युतधारा असं म्हणत असतो. पुढे टिंबटिंबाचा फायदा म्हणजे विद्युत शक्तीमध्ये कोणतीही घट न होता ती विद्युत शक्ती आपल्याला पारेषित करता येते किंवा प्रक्षेपित करता येते. पारेषित हा शब्द आहे तो खरं म्हणजे ओके, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतो, कोणती घट होत नाही. प्रत्यावर्ती विद्युतधारा DC, AC की DC दिष्ट विद्युतधारा की दोन्ही की यापैकी नाही? 13 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर जर बघितलं तर ते आहे प्रत्यावर्ती विद्युतधारा, ज्याला आपण AC म्हणतो, ज्याचा वापर आपल्याकडे घरगुती उपकरणामध्ये वगैरे सगळीकडे केला जातो. पुढे 14 नंबरचा प्रश्न. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारे उपकरण कोणते? यांत्रिकचं रूपांतर विद्युतमध्ये करायचं आहे. याला विद्युत जनित्र म्हणायचं, जनरेटर म्हणायचं, विद्युत चलित्र म्हणायचं, मोटार म्हणायची, 1 व 2 दोन्ही म्हणायचं की दोन्हीही नाही? 14 नंबरचा प्रश्न. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर, यंत्राचं विद्युतमध्ये रूपांतर करायचं आहे, याला म्हणायचं विद्युत जनित्र किंवा जनरेटर. पुढे 15 नंबरचा प्रश्न. प्रत्यावर्ती विद्युतधारा ठराविक काळामध्ये दिशा बदलते, बदलत नाही, स्थिर ठेवते की काय? प्रत्यावर्ती विद्युतधारा, ज्याला आपण AC म्हणतो आहे, दिशेच्या बाबतीत तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 15 नंबरचा प्रश्न आहे ठराविक काळामध्ये दिशा बदलत असते, हे लक्षात घ्या. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो. अशा पद्धतीने 15 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. या पुढील लेक्चर्स आपले कंटिन्यू होत राहणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, घंटीचे बटन दाबून ठेवा, म्हणजे लाईव्ह लेक्चरचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत जातील. आणि सगळे लेक्चर, सगळ्या PDF मिळवण्यासाठी आपलं ॲप्लिकेशन STRCP डाउनलोड करा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.